छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा चड्डी बनियन गँग सक्रिय झाली आहे का? मध्यरात्री एटीएम फोडण्याचा धाडसी प्रयत्न, पण शेवटी चोरटा रिकाम्या हाताने पळाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात 17 एप्रिलच्या मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम वर चोरीचा प्रयत्न झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की एक अज्ञात चोरटा केवळ चड्डी आणि बनियन मध्ये एटीएम सेंटर मध्ये शिरला. त्याने अवजारांच्या मदतीने मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. बाहेरील भागांचं नुकसानही केलं, पण आतली तिजोरी उघडण्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला. बराच वेळ प्रयत्न करूनही पैसे हाताला न लागल्याने आणि अलार्म वाजण्याची भीती वाटल्याने चोरटा घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर शहरात पुन्हा एकदा चड्डी बनियन गँग सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण या टोळीची कार्यपद्धती अशीच आहे. कमी कपड्यांमध्ये चोरी करायची, अंगाला तेल किंवा ग्रीस लावायचं आणि पकडले गेल्यास सहज निसटायचं. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या गारखेडा शाखेचे व्यवस्थापक अभिनव इंगळे यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. विशेष म्हणजे 2017 मध्येही शहरात या टोळीने पोलीस वसाहती दरोडा टाकून लाखोंचा माल लंपास केला होता. म्हणूनच आता प्रश्न एकच, शहरात पुन्हा चड्डी बनियन गँगची एंट्री झाली आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा.